कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 8459 88 84 81. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉलमध्ये महाआघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार PN पाटील, KP पाटील, महापौर सरिता मोरे, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचेसह मित्रपक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन करताना भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. नरेंद्र मोदींनी पहिल्याच आपल्या भाषणामध्ये 15 लाख रुपये भारतीय नागरिकांच्या खात्यावर देण्याचं वचन दिलं, परंतु ते पंतप्रधान झाल्यानंतर ते वचन पाळलं नाही. परंतु आपल्या देशाचे हजारो कोटी रुपये परदेशात गेले. प्रधान शेवट म्हणतो ते स्वतःला मैं चौकीदार हूं, रात को सोता भी नहीं, काय घरात पण असल्यामुळे झोपायची सवाल नाही. मग हे चौकीदार नीरव मोदी गुजरातचा श्रीवापारी 15,000 कोटी रुपयाचा पंजाब नॅशनल बँकेला चुना लावला. विजय मल्ल्या त्या लंडनला स्थायिक झालेले. तिसरे एक नरेंद्र मोदी, त्याचे नाव मोदीच, त्यांनी IPL क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार केला, ते पसार झाले. मेहुल चोक्सी त्याचा मामा त्या नीरव मोदीचा, तो पसार झाला. मी चौकीदारांना अतिशय विनयानं विचारतो, तुम्ही 5 पैसे आणले नाही, पण तो हप्ते हजारो कोटी रुपये गेले, याला जबाबदार कोण? हे पालकमंत्री. काय उंची आहे त्यांची? खानापूर हे त्यांचं बुधगड गाव एक ग्रामपंचायतीची निवडणूक त्यांनी लढवली नाही, आणि ज्यांनी 60 वर्ष म्हणजे 60 वर्ष एकही निवडणूक हरली नाही, त्या पवार साहेबांच्या बोलायला येतो. आणि एवढं बोलून ते थांबत नाही, ते वाड्याला जातात, त्या संजय शिंदेला ते अटक करतो म्हणतात, ते तिकडं जातात, तिकडं बोलतात, का राज्य शिटू म्हटल्याचा प्रयत्न केला, हे तनखा त्याला ते अब्दपच होते. या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज देशामध्ये पुन्हा जे सत्तेत आहेत तेच जर पुन्हा सत्तेत आले तर या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेपासून बऱ्याच 60-70 वर्ष उभ्या केलेल्या व्यवस्था मोडकळीत काढण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने करायचं ठरवलेलं आहे. आपल्या एकमेकाला कुणी थोडंसं ताट लागतं, भांड्याचा आवाज येतो, काही होत असेल, ते आपल्या आपण ते कधी मिटवू शकतो, आपण ते कधी दुरुस्त करू शकतो. आपल्या सर्वांचे नेते एकत्रित बसले तर प्रत्येक गावातल्या मतभेदाचे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. एका काही माणसं पुन्हा डोक्यावर बसली तर ज्या चंद्रकांत पाटलांना भान राहिलेलं नाही आता, असे अनेक चंद्रकांत महाराष्ट्रात उगवतील आणि या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेक नवे प्रश्न तयार होतील. चंद्रकांत पाटील तर भाग तज्ञ, काल परवा ते सॅटेलाइट पाडलं भारताने. खरं म्हणजे नरेंद्र मोदींनी हे जाहीर करणं हाच आचारसंहितेचा भंग आहे असं मी मानतो. पवार साहेब चंद्रकांत दादांनी अचानकपणाने सकाळी भाषण केलं, सॅटेलाइट पडलेलं होतं. नरेंद्र मोदींनी सांगितलेले की आमच्या शास्त्रज्ञांनी सॅटेलाइट निकामी झालेलं भारताचं सॅटेलाइट पाडलं. पण चंद्रकांत दादा भाषणात म्हटले, आताच फार उत्तम बातमी आलेली आहे, फार चांगली बातमी आलेली आहे. आपल्या भारताने सॅटेलाइट पाडले, पाकिस्तानचं पाडले का चीनचं पाडलंय हे अजून कळलेलं नाही. थोड्या वेळात आपल्याला कळेल. तुमचा नेता काय सांगतोय, तुम्ही काय सांगतोय, तुम्हाला चीनचं आणि पाकिस्तानचं सॅटेलाइट पाडायची, अजून जगाच्या पाठीवर दुसऱ्या देशाची सॅटेलाइट पाडायची पद्धत तरी सुरू झाली का? तुमच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्या जवानांनी काहीतरी कामगिरी केली की आपल्याला मतं वाढतील, अशी जी तुमच्या मनातली भावना आहे त्याच भावनेत अजून तुम्ही आहात. आणि पण आता पाडलं बरं आमच्याच माणसाने पाडलं हे सांगण्याचा उद्योग करून या देशात मतं चंद्रकांत दादा मिळत नाही.
आजचे दिन राहिलं बाजूला, रोजचे दिन आमच्या वाट्याला आले आणि मग माझ्यासारख्या माणसाला असं वाटायला लागलं की आपण शिवारामध्ये कुठंच नसलेलं एक कमळ जर का फुलवलेलं असेल तर आपण जाणकार शेतकरी आहोत. आता एक असं तणनाशक फवारलं पाहिजे की कमळ कुठंच शिवारात दिसता कामा नये. पुलवामामध्ये जे 44 जवान शहीद झाले त्यांना शहीदाचा दर्जा नाही, त्या 56 इंच छातीवाल्याने घेऊन करायचं का? जर आमची पोरं अमेरिकेशी लढत असताना त्यांना जर शहीदाचा दर्जा मिळत नसेल तर मग यांच्या 56 इंच छातीचा उपयोग काय? चंद्रकांत पाटील तुम्हाला अजून सांगतो, बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या. एक पुरावे माझ्याकडे आले, आज दिवसभर पुराव्याला बोलत राहिलो, पुराव्याला पाय फुटलेले आहेत. माझ्याकडे एक पुरावा यायला नाही. युएफसीच्या जमिनीपासून अनेक ठिकाणी चंद्रकांत पाटील पंचनामे करावे लागतील आणि एकदा जर का बिंदू चौकामध्ये पंचनामा करायला लागलो तर अंगावर कपडे असून तुम्हाला नागडं झाल्याशिवाय वाटणार नाही. देशामध्ये जे सरकार आहे, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे सरकार आहे शिवसेना भाजपचं, अनेकांनी या ठिकाणी सांगितलं कशा पद्धतीनं घोषणा करून किती आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेमध्ये आलेलं. गेले 2-3 दिवस आम्ही पेपर वाचतोय, टीव्ही बघतोय, सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापरला जायला लागलेला. म्हणजे आम्हाला अभिमान आहे आपल्या मिलिटरीचा, आपल्या आर्मीचा की आपण सर्जिकल स्ट्राईक केला, त्यांना केलेल्या त्याच्या कृत्याचं उत्तर दिलं. पण काय फक्त एवढाच मुद्दा या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? गेले 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एफआरपीचा खेळ खंडोबा चालू आहे. साखर उद्योग अडचणीत आलेला आहे, साखर कारखाने अडचणीत आलेले, ज्याचा उल्लेख पीएन साहेबांनी केला की आज परिस्थिती अशी झालेली की साखर कारखानदार सुद्धा हवालदिल झाले. बंधून एखादा उद्योग जर अडचणीमध्ये आला, संकटात आला तर त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही मायबाप सरकारची असते. पण ज्यावेळी साखर उद्योग अडचणीत आला, ज्याच्यावर 12 कोटी शेतकरी ऊस उत्पादक अवलंबून आहेत, 12 रुपयाचं सुद्धा पॅकेज या सरकारनं दिलेलं नाही. आज आमच्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांचा साहेब प्रचाराचा एकच मुद्दा आहे की माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा. हा काय मिनिटाचा मुद्दा आहे का? कॅमेरामन नरेंद्र देसाईसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.